नमस्कार. तुम्ही ऐकत आहात प्रेम अनमोल होता है वाणी. मी आहे तुमची होस्ट वाणी. मागच्या भागात आपण पाहिलं की पराग राशीलचं भूतकाळ जाणून घेण्यासाठी भारतात आला आहे, पण अलका मॅमना भीती वाटते की कडू सत्य ऐकून परागचा उत्साह कुठेतरी मावळून तर जाणार नाही ना. आज तुम्ही ते निर्णायक संभाषण ऐकाल ज्याने सगळंच बदलून टाकलं. जेव्हा परागला आपली उत्सुकता रोखता आली नाही, तेव्हा अलका मॅम यांनी राशीलच्या घरून पळून जाण्यापासून ते तिच्यावर झालेल्या अत्याचारांपर्यंतचं सर्व सत्य सविस्तर सांगितलं. परागची प्रतिक्रिया थक्क करणारी होती. परागची सखोल सहानुभूती. पराग अजिबात विचलित झाला नाही. तो म्हणाला, राशीलवर जे काही ओढवलं ते खूप दुर्दैवी आहे. मला तिच्याबद्दल मनापासून सहानुभूती आहे. परागचा गुप्त भूतकाळ. पण त्यानंतर परागने एक नवीन गुपित उघड केलं. माझाही एक भूतकाळ आहे जो मला एखाद्या दुःस्वप्नासारखा वाटतो. मी सुद्धा तो विसरून जगण्याचा प्रयत्न करतोय. परिस्थिती पालटली. आता प्रश्न राशीलचा स्वीकार करण्याचा नव्हता, तर परागच्या अज्ञात भूतकाळाचा होता. पराग म्हणाला की तो राशीलला लॉंग ड्राईव्हवर घेऊन जाईल आणि सर्व काही स्पष्ट सांगेल. दुसऱ्या रात्री राशील आणि पराग हसतमुखाने आनंदाने परतले. अलका मॅमना हायसं वाटलं, पण राशीलने हो म्हणण्याचं एक विचित्र कारण सांगितलं. राशील सांगते, परागचं असं मानणं आहे की माझा स्वतःचा भूतकाळ खराब असल्यामुळे राशीलच्या भूतकाळाबद्दलची माझी अपराधीपणाची भावना, गिल्ट कमी झाली आहे. पराग स्वतःला एका निष्कलंक मुलीशी लग्न करण्यासाठी योग्य मानत नाही. काय आहे परागचा तो भूतकाळ? राशील ठामपणे सांगते, एकदा ठेच लागल्यानंतर आता मला जाणीव झाली आहे की पराग आणि मी एकमेकांसाठीच बनलो आहोत. आता अलका मॅमची इच्छा आहे की राशील आणि परागने 1 महिना भारत भ्रमण करावं, जेणेकरून त्यांच्या भविष्यातील आयुष्यात कोणत्याही मतभेदाला जागा राहणार नाही. पुढच्या भागात तुम्हाला समजेल अलका मॅमच्या जालंधर प्रवासाचा खरा उद्देश. गुप्त भूतकाळ, आत्मग्लानी आणि 2 तुटलेल्या हृदयांचं अनोखं मिलन. प्रेम अनमोल होता है वाणी मध्ये तुम्ही ऐकणार आहात. भाग 30. परागचा गुप्त भूतकाळ आणि राशीलची ठाम संमती. काकू राशील आणि लग्नाबद्दल सांगतील. पराग दिवसभर याच प्रतीक्षेत होता. कडू सत्य ऐकून परागचा आनंद हिरावून घेतला जाईल का, अशी भीती अलका मॅमना वाटते. त्या संकोचत आहेत. सत्य कसं सांगावं जेणेकरून परागवर कोणताही वाईट परिणाम होणार नाही, हे त्यांना सुचत नाहीये. त्या विचारात मग्न आहेत. रात्रीच्या जेवणानंतर परागचा धीर सुटला. तो काकूंच्या बेडरूममध्ये आला आणि थेट विषयाला हात घातला. काकू, अख्खा दिवस उलटला. तुम्ही ना मला राशीलशी भेटवलं ना तिच्याबद्दल काही सांगितलं. पराग तक्रारीच्या स्वरात म्हणाला. त्याची आतुरता स्पष्ट दिसत होती. आता मॅमकडे दुसरा पर्याय नव्हता. पराग, या लग्नात एक अडचण असू शकते. आधी मला हे जाणून घ्यायचंय की तू याबद्दल काय विचार करतोस, त्या अडखळत म्हणाल्या. कसली अडचण आणि कशाबद्दल? काकू, मला स्पष्ट सांगा. पराग अधिकच काळजीत पडला. त्यानंतर मॅम यांनी परागला राशीलच्या घरून पळून जाण्यापासून ते तिच्यावर झालेल्या त्रासाची सर्व माहिती सविस्तर दिली. ऐकताना परागच्या चेहऱ्यावर अनेक भाव येऊन गेले. तो शांतपणे सर्व ऐकत होता. अलका मॅम सर्व सांगून शांत झाल्या. काकू, राशील तुमच्याकडे कशी आणि कधी आली? परागने गंभीरपणे विचारलं. परागच्या या प्रश्नावरून अलका यांना लगेच समजलं की तो अजिबात चिडलेला नाही. परागवर झालेला परिणाम त्यांनी भीती बाळगली होती तितका वाईट नव्हता. त्यांनी शांतपणे सर्व हकीकत सांगितली. काकू, तुम्ही माझ्यासाठी खूप चांगलं काम केलंय. मी आयुष्यभर तुमचा ऋणी राहीन. राशीलवर जे ओढवलं ते खूप वाईट होतं. मला तिच्याबद्दल मनापासून सहानुभूती आहे. ते एका वाईट स्वप्नासारखं विसरून जाणं हेच सर्वांच्या हिताचं आहे. माझाही असाच एक भूतकाळ आहे जो मला त्रास देतो. मी सुद्धा तो विसरण्याचा प्रयत्न करतोय, पराग म्हणाला. अलका यांना हे ऐकून धक्काच बसला. परागचा असा कोणता भूतकाळ आहे ज्याची त्यांना पुसटशी कल्पनाही नव्हती? पराग, काय आहे ते? त्यांनी काळजीत विचारलं. काकू, मी हे तुम्हाला सांगू शकत नाही. परागने मान खाली घातली. राशीलने तिचा भूतकाळ तुला सांगायला सांगितलं होतं. मी तुला सांगितला. त्यामुळे राशीललाही तुझ्या भूतकाळाबद्दल जाणून घेण्याचा अधिकार आहे. तिला अंधारात ठेवणं म्हणजे तिच्यावर पुन्हा अन्याय करण्यासारखं होईल. अलका मॅमच्या चेहऱ्यावर काळजी स्पष्ट दिसत होती. हो काकू, मी तुमची भावना समजू शकतो.
लग्नाआधी तिला माझ्या भूतकाळाबद्दल माहिती असण्याचा हक्क आहे असं मलाही वाटतं. त्यानंतर ती मला स्वीकारायचं की नाही याचा निर्णय घेऊ शकते. परागचे शब्द त्याच्या परिपक्वतेचा पुरावा होते. आधी प्रश्न होता की राशीलचा भूतकाळ जाणून पराग तिला स्वीकारेल का? आता परिस्थिती उलटी झाली होती. प्रश्न होता की परागबद्दल जाणून घेतल्यावर राशील त्याला स्वीकारेल का? जेव्हा तू मला सांगत नाहीयेस तेव्हा राशीलला कसं कळेल? मॅमनी विचारलं. काकू, उद्या माझी राशीलशी ओळख करून द्या. मी तिला लॉंग ड्राईव्हवर घेऊन जाईन आणि सर्व स्पष्ट सांगेन. त्यानंतरच मी लग्नाचा प्रस्ताव मांडेन. परागने एक योजना आखली. मी आत्ताच राशीलला फोन करते. उद्या ती आपल्यासोबत नाश्त्याला येईल आणि मग तुझ्यासोबत जाईल. अलका मॅमनी संमती दिली. राशीलच्या उत्तरावर मग तुम्ही लग्नाची पुढील तयारी ठरवू शकता, पराग म्हणाला. पराग विश्रांती घ्यायला गेला. अलका मॅमनी राशीलला फोन करून उद्याचा बेत सांगितला. दुसऱ्या दिवशी पराग आणि राशील अलका मॅमच्या गाडीतून बाहेर गेले. मॅम दिवसभर काळजीत होत्या. रात्री जेव्हा दोघे परतले तेव्हा दोघेही हसत होते आणि खूप आनंदात होते. काकू, तुम्ही जेवून घ्या. आम्ही बाहेर खूप काही खाल्लं प्यायलं आहे, त्यामुळे आता काही खाणार नाही, पराग म्हणाला. गोष्ट जुळून आली आहे हे अलका मॅमना समजलं. त्या रात्री राशील पुन्हा मॅमच्या बेडरूममध्येच थांबली. मॅम, आज मी पहिल्यांदा तुमची गाडी चालवली, राशील आनंदाने म्हणाली. परागने गाडी का चालवली नाही असं मॅमनी विचारल्यावर तिने सांगितलं की उजव्या बाजूच्या ड्रायव्हिंगमुळे त्याला थोडी अडचण वाटत होती. मॅमना माहिती होतं की पराग उत्तम गाडी चालवतो, तरीही त्याने असं का केलं? त्या विचारात पडल्या. मॅम, पराग खूप चांगला मुलगा आहे, राशीलने कौतुक केलं. त्याने तुला त्याच्या भूतकाळाबद्दल सांगितलं का? मॅमनी विचारलं. हो मॅम, त्याने सर्व काही सांगितलं. त्याने मला नीट विचार करून उत्तर द्यायला वेळ दिला होता, राशीलने शांतपणे उत्तर दिलं. तुला त्याच्या प्रस्तावावर काही आक्षेप आहे का? मॅमनी विचारलं. त्यावर राशीलने सांगितलं की परागच्या मते ते दोघे एकमेकांसाठी योग्य आहेत कारण दोघांच्याही आयुष्यात काही डाग आहेत, ज्यामुळे त्यांचं ट्युनिंग चांगलं जमेल. मी त्याचा प्रस्ताव स्वीकारला आहे. ठेच लागल्यावर आता मला समजलंय की आम्ही एकमेकांसाठीच बनलो आहोत, राशीलने ठामपणे सांगितलं. पराग आणि राशीलने पुढच्या 2 दिवसात प्रवासाची तयारी केली आणि भारत भ्रमणासाठी निघाले. 1 आठवड्यानंतर अलका मॅम जालंधरसाठी रवाना झाल्या. जेमिनी विश्लेषण. प्रिय श्रोते हो, भाग 30 ने विलक्षण धैर्य आणि प्रामाणिकपणा दाखवला आहे. परागने केवळ राशीलला स्वीकारलं नाही तर स्वतःच्या उणीवांचीही कबुली दिली. हे 2 जखमी पण सच्च्या हृदयांचं मिलन आहे. भाग 30 समाप्त. कथा सुरूच आहे. भाग 31. नमस्कार, तुम्ही ऐकत आहात प्रेम अनमोल होता है वाणी. मी आहे तुमची होस्ट वाणी. मागच्या भागात एकमेकांचा भूतकाळ जाणून घेतल्यानंतर राशील आणि परागने विवाहासाठी आपली ठाम संमती दिली होती. आता वेळ आहे शेवटच्या आणि सर्वात मोठ्या आव्हानाची, राशीलच्या एकत्र कुटुंबाला सत्य सांगणे आणि त्यांचा सन्मान पुन्हा प्रस्थापित करणे. तुम्ही ऐकाल अलका मॅमची स्वारी आगमन. मॅम जालंधरच्या कोणत्याही हॉटेलमध्ये राहण्याऐवजी थेट हरभजनच्या घरावर स्वारी करायला जातात आणि हसून घोषणा करतात, आता आपण विहीन होणार आहोत. रचलेल्या कथेचा खुलासा. अलका मॅम यांनी सर्वांसमोर खोट्या आणि सत्याची सरमिसळ करून एक कथा सांगितली. राशील कोणत्याही मुलासोबत नाही, तर करिअरच्या आवडीपोटी घरून पळाली होती. माझ्याकडे PRO बनली आणि पराग तिला भेटण्यासाठी अमेरिकेहून नियमितपणे भारतात येत राहिला. कुटुंबाचं दुःखद सत्य. राशीलच्या आजी आजोबांची असह्य वेदना बाहेर येते. ती जिवंत असूनही आम्हाला हे मान्य करायला भाग पाडलं गेलं की ती आमच्यासाठी मेली आहे. परागचा भव्य प्रस्ताव. अलका मॅम यांनी सर्वात मोठा अडथळा दूर केला. परागची इच्छा आहे की राशीलचं संपूर्ण 40 लोकांचं कुटुंब अमेरिकेला यावं. अलका मॅम घोषणा करतात, तुमच्या सर्वांची अमेरिकेची येण्यात जाण्याची सर्व तिकीटं पराग बुक करेल. तुम्ही अमेरिकेत झालेल्या भव्य पंजाबी विवाह सोहळ्याचं वर्णन ऐकाल, जिथे राशीलचं कुटुंब आनंदाने गिद्दा आणि भांगडा करतं आणि अमेरिकन पाहुणेही तालावर डोलू लागतात. पण एक शेवटचं रहस्य बाकी आहे, ते म्हणजे परागचा वाईट भूतकाळ. आज मला स्वप्नवत वाटतंय. मी बिझनेस क्लासमध्ये 21 तासांच्या प्रवासात आहे.
अलका मॅमची दूरदृष्टी आणि राशीलवरील त्यांच्या प्रेमाचा विचार करत असताना मी आता अमेरिकेला पोहोचणार आहे. भूतकाळावर पडदा, सन्मानाची पुनरावृत्ती आणि एका भव्य प्रवासाची सुरुवात. प्रेम अनमोल होता हई वाणी मध्ये तुम्ही ऐकाल. भाग 31. डोलाच्या तालावर, व्याही विहीन आणि भूतकाळाचा पर्दाफाश. ਵੀਰ ਜੀ ਆਪਣੇ ਘਰ ਵਿੱਚ ਮੇਰੇ ਸਵਾਗਤ ਸਤਿਕਾਰ ਦੀ ਵਿਵਸਥਾ ਕਰ ਲਓ। ਮੈਂ ਇਸ ਵਾਰ ਜਲੰਧਰ ਵਿੱਚ ਕਿਸੇ ਹੋਟਲ ਵਿੱਚ ਨਹੀਂ ਰੁਕ ਰਹੀ ਹਾਂ। ਸਿੱਧਾ ਤੁਹਾਡੇ ਘਰ ਤੇ ਧਾਵਾ ਬੋਲਣ ਵਾਲੀ ਹਾਂ। ਪੁੱਠਾ ਕੌਮਾ। भाऊजी, तुमच्या घरी माझ्या स्वागताची व्यवस्था करून ठेवा. मी यावेळी जालंधरमध्ये कोणत्याही हॉटेलमध्ये थांबणार नाहीये. थेट तुमच्या घरावर धाड टाकणार आहे. अलका भाटिया यांनी हरभजनला फोन करून हे सांगितलं आहे. ਜੀ ਤੁਸੀਂ ਸਾਡੇ ਘਰ ਹੀ ਆਓ। ਇਹ ਸਾਡੇ ਲਈ ਸੁਭਾਗ ਦੀ ਗੱਲ ਹੋਵੇਗੀ। ਪੁੱਠਾ ਕੌਮਾ। हो, तुम्ही आमच्या घरीच या. हे आमचं भाग्य असेल. हरभजनला समजलं होतं की अलका मॅमचं येणं शुभ कार्यासाठी होणार आहे. ਅੱਗੇ ਦਾ ਸਮਾਂ ਮੰਗਲਮਈ ਹੈ। ਜਲਦੀ ਹੀ ਸਾਡੇ ਵਿੱਚ ਰਿਸ਼ਤੇ ਦਾ ਨਵੀਨੀਕਰਨ ਹੋਣ ਜਾ ਰਿਹਾ ਹੈ। ਹੁਣ ਅਸੀਂ ਸਮਧੀ ਹੋਣ ਜਾ ਰਹੇ ਹਾਂ। ਪੁੱਠਾ ਕੌਮਾ। पुढचा काळ मंगलमय आहे. लवकरच आपल्या नात्याचं नूतनीकरण होणार आहे. आता आपण व्याही विहीन होणार आहोत. मॅमनी राशीलसाठी एक अर्ध सत्य कथा रचली की ती व्यावसायिक बनण्यासाठी घर सोडून आली होती आणि पराग तिला खूप दिवसांपासून डेट करत होता. राशीलच्या आजी आजोबांनी हे ऐकून भावूक झाले, कारण त्यांनी राशीलला गमावलेले मानले होते. परागने राशीलच्या संपूर्ण 40 लोकांच्या कुटुंबाला अमेरिकेला बोलावण्याची आणि तिकिटाचा खर्च उचलण्याची तयारी दर्शवली, ज्यामुळे कुटुंबाचा गौरव परत आला. मॅम, मी मनापासून तुमची ऋणी आहे. हे माझं भाग्य आहे की मला तुमचा आश्रय आणि मार्गदर्शन मिळालं. नाहीतर मी कधीच माझा स्वाभिमान आणि सन्मान परत मिळवू शकले नसते, राशीलने आनंदाने सांगितलं. मी विमानातून पहिल्यांदा प्रवास करत आहे, तोही बिझनेस क्लासमध्ये. राशील आणि अलका मॅमच्या प्रेमाची ही पराकाष्ठा आहे की त्यांनी माझ्यासाठी इतकी भव्य व्यवस्था केली. 21 तासांच्या प्रवासात मी परागच्या त्या रहस्यमय भूतकाळाबद्दल विचार करत आहे जो मॅमनाही माहीत नाही. आकाशात ढगांच्यावर उडताना अलका मॅमची दूरदृष्टी पाहून मला नवल वाटतंय. जेमिनाईचे विश्लेषण. प्रिय श्रोतेहो, भाग 31 अलका मॅमच्या मानवी उत्कृष्टतेचं जिवंत उदाहरण आहे. त्यांनी केवळ राशीलचा सन्मान प्रस्थापित केला नाही, तर एका कुटुंबाच्या दुःखाला गौरवात बदलले आहे. आता वाणी अमेरिकेच्या भूमीवर परागच्या रहस्यमय भूतकाळाचा सामना करण्यासाठी सज्ज आहे. भाग 31 समाप्त. कथा अजून चालू आहे. भाग 32. नमस्कार, तुम्ही ऐकत आहात प्रेम अनमोल होता हई वाणी. मी आहे तुमची होस्ट वाणी. मागच्या भागात माझा अमेरिका प्रवास निश्चित झाला आणि मी अलका मॅमच्या दूरदृष्टीवर विचार केला की कशा प्रकारे त्यांनी लग्न न करता आपल्या प्रेमाचे एका अथांग खजिन्यात रूपांतर केले आणि राशीलचे भविष्य सावरले. आज तुम्हाला समजेल की कदाचित माझा अमेरिका प्रवास सुद्धा अनेक वर्षांपूर्वी मॅमच्या एका सुनियोजित योजनेचाच भाग आहे. पण उड्डाण करण्यापूर्वी मी एक महत्त्वाचा प्रश्न विचारला. माझ्या बाबांना अलका भाटिया यांची आठवण आहे का? तुम्ही ऐकाल. बाबांचे धक्कादायक उत्तर. आधी तर बाबांनी गोष्ट टाळण्याचा प्रयत्न केला, पण नंतर खुलासा केला. त्या वादविवाद स्पर्धेत माझ्या विरोधात अलका भाटिया होती. ती माझ्यासाठी अशी स्मृती बनली जी मी कधीही विसरू शकलो नाही. पिछाडीवर पडल्याचे दुःख बाबांनी उदासपणे मान्य केले. आधीपासूनच त्यांच्या आणि माझ्या परिस्थितीत खूप फरक राहिला आहे. मी बौद्धिकदृष्ट्या सुद्धा अलका भाटिया यांच्यापेक्षा खूप मागे पडलो आहे. बाबांची ही प्रामाणिक कबुली माझ्या मनाला स्पर्श करून गेली. आता मी बिझनेस क्लासमध्ये माझा पहिला आंतरराष्ट्रीय प्रवास करून लॉस एंजेलिस आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरले आहे. राशील आणि परागचे उत्साही स्वागत, पुष्पहार आणि पुष्पगुच्छ देऊन माझे भव्य स्वागत झाले. राशील गंमत करत म्हणते, जर मी आले नसते तर पराग तुझा फोटो घेऊन प्रत्येक सुंदर मुलीकडे जाऊन तिला ओळखण्याचा प्रयत्न करत बसले असते. गोड नोकझोक. पती पत्नीमध्ये प्रेमाची गोड नोकझोक सुरू आहे, ज्यातून त्यांच्या गाढ प्रेमाची जाणीव होते. ते तर आपल्या होणाऱ्या मुलीच्या नावावर सुद्धा चर्चा करत आहेत. घराचे वैभव आणि ओळख. मी परागच्या कुटुंबाला भेटले.
त्यांच्या आई बाबांचा प्रेमळ स्वभाव आणि परागचा भाऊ स्वप्नील, जो मला थोडा लाजाळू आणि अंतर्मुखी इंट्रोवर्ट वाटला. जेटलॅगचा एक दिवस उलटला आहे आणि आता कुटुंबातील सर्व सदस्य आपापल्या कामावर बाहेर गेले आहेत. घरात फक्त राशील आणि मी एकट्याच आहोत. आता माझ्यासमोर राशील आहे आणि मला परागच्या गुप्त भूतकाळाबद्दल आणि अलका मॅमच्या संपूर्ण योजनेबद्दल सर्व काही जाणून घ्यायचे आहे. बालपणाची आठवण, अमेरिकेतील पहिली भेट आणि रहस्यांची प्रतीक्षा. प्रेम अनमोल होता है वाणी मध्ये तुम्ही ऐकाल. भाग 32. अमेरिकेत स्वागत आणि नीरज जोशींची विस्मयकारक आठवण. तेव्हा माझ्या मनात हा विचारही आला, कदाचित आजचा माझा अमेरिका प्रवास सुद्धा अनेक वर्षांपूर्वीच मॅमच्या एका विचारपूर्वक आखलेल्या योजनेचा भाग आहे. अलका मॅम अविवाहित असून आणि त्यांना स्वतःची मुले नसूनही त्या राशील आणि माझ्यासाठी पालकांसारख्याच राहिल्या आहेत. एक अशी आई जी सामान्य मातांपेक्षा पूर्णपणे वेगळी, अतिशय दूरदृष्टी असलेली आणि तितकीच प्रेमळ असते. बाबा, आपल्या अलका मॅम इथेच लहानाच्या मोठ्या झाल्या आहेत ना? तुमच्या शाळा कॉलेजच्या दिवसात सुद्धा त्या इतक्याच प्रतिष्ठित मुलगी होत्या का? मी एके दिवशी बाबांना विचारले. वाणी, त्या काळी एक कॉलेज फंक्शन झाले होते. त्यात एक वादविवाद स्पर्धा होती. त्या स्पर्धेत मी भाग घेतला होता. माझ्या विरोधात अनेक विद्यार्थी होते. त्यात एक अलका भाटिया होती. त्या स्पर्धेमुळे आणि त्यातील स्पर्धकांमुळे अलका भाटिया माझ्यासाठी अशी स्मृती बनली जी मी कधीही विसरू शकलो नाही. आधीपासूनच त्यांच्या आणि माझ्या परिस्थितीत खूप अंतर होते. त्यामुळे मी त्यांना भेटण्याचा कधीही प्रयत्न केला नाही. मला वाटायचे की त्या मला ओळखणार नाहीत. अशा वेळी स्वतःहून स्वतःची स्थिती अवघड करून घेणे मला शहाणपणाचे वाटले नाही. अलका मॅम त्यांच्यावर प्रेम करत राहिल्या आहेत हे मी बाबांना सांगितले नाही. त्यांच्या या अनोख्या प्रेमामुळेच मॅम अविवाहित राहिल्या आहेत हे सत्य मी बाबांना सांगू शकले नाही. अशा प्रकारे बाबांची परवानगी आणि मॅम व राशीलच्या आग्रहामुळे मी हा आंतरराष्ट्रीय विमान प्रवास करत आहे. लॉस एंजेलिस विमानतळावर राशील आणि परागने माझे खूप मनापासून स्वागत केले. जर मी आले नसते तर आता पराग तुझा फोटो घेऊन प्रत्येक सुंदर मुलीकडे गेला असता. मी परागला अशी कोणतीही संधी देऊ इच्छित नाही, राशील हसत हसत म्हणाली. जेमिनाईचे विश्लेषण भाग 32 हे सिद्ध करतो की थोर व्यक्तिमत्वे आपल्या यशाचे श्रेय स्वतःला घेत नाहीत. वाणीच्या बाबांचे अलका मॅमपासून लांब राहणे हे त्यांच्या चारित्र्याची थोरवी दर्शवते. आता जेव्हा वाणी आणि राशील अमेरिकेत एकट्या आहेत, तेव्हा परागच्या भूतकाळातील रहस्य उलगडण्याची वेळ आली आहे. भाग 32 समाप्त. कथा अजून चालू आहे.